ज्या ठिकाणी जो पुतळा कोसळला तिथे दोन राजकीय गट एकत्र येतात आणि हा असा धिंगाणा होतो, हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद वाटत नाही? हे महाराष्ट्रातील लांछनास्पद वाटण्याकरता महाराष्ट्राबद्दल ज्यांना कोणाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड आहे, त्यांना ते वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे नसलेले लोक असे उद्योग करू शकतात. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. त्या घटनेची जबाबदारी घ्यायला सर कोण तयार नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभाग ही जबाबदारी झटकते. तो छत्रपतींचा पुतळा बनवणाऱ्या माणसाची आता माहिती पुढे येते. जो आपटे नावाचा ग्रस्त आहे त्यांनी पूर्वी किती पुतळे बनवले होते, काय साहित्य बनवले होते, केवढे मोठे बनवले होते, तिथल्या एकंदरीत जागेचा अभ्यास कुणी केला होता, कोण आर्किटेक्ट होता, कोण तिथे इतिहासकार होते, कोणी नव्हते. फक्त त्यावेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभा केलाय आणि म्हणून लोकांनी आम्हाला मतं द्यावी, ती मतं मिळाली. आता जबाबदारी कोण घेणार पडलेल्या पुतळ्याची? कोणीच घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणून मग असे धिंगाणे करायचे, हे नंगे नाच करायचे. यातून यांचं सगळं स्वरूप आहे ते अधिक नागवं झालेलं आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. राजकीय पळावण्यासाठी असं वाटत नाही? कोण राजकारण करतंय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं? कुणी केलं राजकारण? समुद्रामध्ये 2016 साली निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधानांनी येऊन वेगवेगळ्या नद्यांचं जल आणून, माती आणून त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. तो पुतळा उभा राहिला का? तो राहिला नाही. इथं आता तुम्ही आताच कालच्या 2024ला हा पुतळा उभा केला. 4 डिसेंबर 2024ला केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केलं ना. नौदलाची परेड, नौदलाच्या वतीनं संचलन, नौदलाच्या निमित्तानं तो काय कार्यक्रम असेल, मग कळून देशभरामध्ये याची चर्चा घडावी आणि आपल्याला मतदान मिळावं, हा हेतू आहे. आज पंडित जवाहरलाल नेहरू आपल्यामधून जाऊन 60 वर्ष पूर्ण झाली. 60. स्वर्गीय इंदिरा गांधी या आपल्यामधून जाऊन 40 वर्ष पूर्ण झाली. स्वर्गीय राजीव गांधी आपल्यामधून जाऊन 33 वर्ष पूर्ण झाली. आज 11 वर्ष ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंना, इंदिरा गांधींना, राजीव गांधींना फक्त शिव्या देण्याचं काम करतायत. पण प्रतापगडावर 70 वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते ज्या अश्वारूढ पुतळा तिथं अनावरण झालं, अश्वारूढ पुतळा बसवला गेला, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तिथं शेकडो मैल वारा गतीनं वाहत असतो. म्हणजे आज तर मी पेपरला वाचलं 120 किलोमीटर ताशी गतीनं तिथं वारा वाहतो. मी तेवढं म्हणत नाही. इथं किती? मालवणला फक्त 45 किलोमीटर ताशी. तिथं शेकडो किलोमीटर वारा गतीनं वाहतोय. आज तो पुतळा 70 वर्षानंतर सुद्धा दिमाखात उभा आहे. कारण छत्रपती तिथे आहे. तिथं खऱ्या अर्थानं छत्रपतीबद्दलचा आदर आणि इथं फक्त मतांवर डोळा, हा त्यातला फरक आहे. पाहणी करण्यासाठी तिथे आले होते. खूप मोठ्या प्रमाणात राडा झालाय राणेविरुद्ध ठाकरे गट. असं आहे की गेले 2 दिवस मी प्रचंड अस्वस्थ आहे, मी दुःखी आहे आणि मनाला प्रचंड वेदना आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक शौर्याची गाथा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची प्रेरणा देखील आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शौर्य ज्या पद्धतीनं मालवणला, राजकोटावर माती मोल झालं, हे बघितल्यानंतर दुःख झालं, वेदना झाल्या, मन विषण्ण झालं आणि मनामध्ये चीड देखील निर्माण झाली. परंतु आपण ह्या विषयावर जाणीवपूर्वक कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही की हे राज्यकर्ते, खास करून केंद्रातले आणि राज्यातले, प्रत्येक गोष्ट ही मतांकरता करतायत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी उभा केलात, तो 8 महिन्यामध्ये कसा कोसळू शकतो?
कसा कोसळू कसा शकतो? समुद्रकिनारी वारा हा काय पहिल्यांदाच आला का? समुद्रकिनारी वारा कधी येणार नव्हता का? तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास न करता केवळ देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेची डोळ्यासमोर निवडणूक ठेवून अनेक उद्घाटनं केली. त्यांच्या त्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सुटू शकला नाही. सगळ्या गोष्टी या मतांतर करताच करायच्या असतात का? काही गोष्टी ही आपली अस्मिता असते. ती अस्मिता ही कायमची टिकावी म्हणून सुद्धा करायची असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण राजकोटावरचा पुतळा हा तुटून पडला, कोसळून पडला, मोडून तोडून गेला, तुटून गेला. त्याबद्दल संपूर्ण देश, महाराष्ट्र आणि परदेशामधील देखील इतिहास तज्ञ हळहळतायत. आणि हे राज्यकर्ते, नालायक राज्यकर्ते, कोण सांगतोय याचं राजकारण करू नका? कोण सांगतोय हा पुतळा नौदलांनी बसवलेला होता, आता आमचा काय तर संबंध नाही राज्याचा? कोण सांगतोय की आम्ही हंडी 2.5 वर्षापूर्वीच फोडलेली होती, आता आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची हंडी आम्ही फोडणार आहोत? हा जो काही एक प्रकारचा सत्तेचा दर्प आहे, अहंकार आहे, मस्ती आहे, छत्रपतींच्या संदर्भात सुद्धा कोण सांगतो जे झालं ते चांगल्या करताच झालं? म्हणजे तुमचं चांगलं होण्याकरता छत्रपतींचा पुतळा सुद्धा तुटावा ही राज्यकर्ते म्हणून मंत्र्यांची भावना आहे. ते देवेंद्र फडणवीस नेहमीच सर्वांना तत्वज्ञान सांगत असतात की आम्ही ह्याचं काही कोणी राजकारण करू नका, आम्हाला वाईट वाटतं, आणि सांगायचं 100 फुटी पुतळा आम्ही इथं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उभा करून त्याचं आम्ही उद्घाटन करू. म्हणजे झाल्या घटनेचा यांना बिलकुलही या ठिकाणी विषाद नाही, खेद नाही, दुःख नाही, लाज नाही आणि लज्जा सुद्धा नाही. त्याचंच प्रदर्शन आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि काही मंडळी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याकरता आली असता त्यांना अडवणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांच्यावर दगडफेक करणं, त्या ठिकाणी संपूर्ण जमाव जमवणं. अरे तुम्हाला काही लाजा आहेत का नाही? छत्रपतींचा पुतळा पडला याचं तुम्हाला दुःख आहे की नाही? कोण पाहणी करायला आला तर याच्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण काय? परंतु मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांपासून जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य या सगळ्या गोष्टीला चिथावणी देणारी आहेत, खत पाणी घालणारी आहेत. याच्याबद्दल कुठेही दुःख नाही, खेद नाही. त्यामुळं ह्या मंत्र्यांच्या चितावणूकर वक्तव्यातूनच या गोष्टी घडलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.